आमचा उद्देश तर आरक्षण म्हणून आहे आणि आरक्षणासोबत आमच्या समाजाचा जो रोज बायका सगळ्या भांडी धुनीला निघाल्या आणि माणसंसुद्धा इथे कपड्याच्या दुकानात नोकरी करायला लागले. तर अशा पद्धतीने आमच्या समाजासमोर आज मुद्दे आहे की रोजगार आणि आमचं आरक्षण. आदिवासी हलबा समाज म्हणून 342 कलमानुसार आम्ही जो योगदान आम्हाला सरकार देत होती तो कुठेतरी खंडित झालेला आहे आणि पूर्वीच सरकारने आणि आजच्या सरकारने हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की आमचं म्हणणं काय आहे. आम्ही आधी 342 नुसार ST आदिवासी हलबा होतो आणि आजही आहोत, पण काही लोकांच्या याच्यामुळे आम्ही डावलण्यात येत आहोत. परंतु याच्या पहिले बी आंदोलन झाल्यानं आंदोलनाला बॉयकॉट चक्करमध्ये असे आंदोलन आपले पाठीमागे होते. बघा, आंदोलन तर खूप झालेले आहे. हलबा समाजाचे, आदिवासी समाजाचे, 32 जमातीचे जे आम्ही लोकांना पकडून आमची आदिवासी लोकांची संख्या घेऊन आम्ही आंदोलनं केलेले आहेत. परंतु आमचं दुःखद एक मी इथे मांडते आहे की मला दुःख होत आहे की आमच्या समाजाकडे आरक्षण हाच मुद्दा नाही आहे, तर आमचा जो उद्योग गेलेला आहे तर आमचा उद्योग पूर्वरित प्रस्थापित व्हावा हे आमच्या आंदोलनाचे ध्येय आहेत. आणि आरक्षण आमच्या पद्धतीने 242 नुसार आम्हाला कास्ट व्हॅलिडिटीच नाही तर आम्हाला कास्ट सर्टिफिकेटसुद्धा देण्यात यावे हीच माझी सरकारला विनंती आहे कळकळीतून. धन्यवाद.